उद्या सकाळी 10 वाजता कठोर आमरण उपोषण सुरू होणार। सरकारनं मागण्या मान्य कराव्यात, जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा। विशाळगडावरची कारवाई स्थगित करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश। भर पावसात कारवाई कशाला, न्यायालयाचा प्रश्न रहिवाशांना दिलासा। पूजा खेडकरांना यूपीएससी कडून कारण दाखवा नोटीस। तुमची निवड का रद्द करू नये, यूपीएससीचा सवाल। नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका। हे डबल नव्हे तर ट्रबल इंजिन सरकार। भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या नंबरवर। जयंत पाटलांची महायुती सरकारवर बोचरी टीका। मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत गुन्हे दाखल करा। रायगडचे खासदार सुनील तटकरेंची पोलिसांकडे लेखी तक्रार। रायगड जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनाही पत्र। पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नंदुरबारमध्ये आदिवासी महिलांची भटकंती। दूषित पाण्यानं गावात साथीचे आजार। जेसीबीच्या बकेटमध्ये बसून गरोदर महिलेला रस्ता पार करण्याची नामुष्की। गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागडमधील भयाण वास्तव। राज्यात मुसळधार पाऊस। येत्या 24 तासात विदर्भासह कोकण आणि पश्चिम किनारपट्टी क्षेत्रात पावसाचा रेड अलर्ट। पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम। वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाड्यात चांगला पाऊस। धरणांमधला पाणीसाठा वाढला। खोळंबलेल्या भाताची लावणी पुन्हा सुरू। मुंबईत पावसाची सतत रिपरिप। मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन मिटलं। धरणांमध्ये मुबलक जलसाठा। नागपूरच्या उमरेडमध्ये नांद नदीला पूर आल्यानं छोटे पूल पाण्याखाली। वर्धा नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर गावांना फटका। सिंधुदुर्गात तेरेखोल नदीनं ओलांडली धोका पातळी। सावंतवाडीच्या बांदा शहरातील अळवाडी मार्केटमध्ये पाणी। वर्धातल्या सेलू शहरात अतिवृष्टी। तब्बल 60 घरांमध्ये पाणी शिरलं। जीवनावश्यक वस्तूंसह अन्नधान्याचं नुकसान। नगरपालिकेच्या नालेसफाईची पोलखोल। नागरिकांकडून संताप। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेकडनं 202 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय। 21 जुलैपासून आरक्षण होणार सुरू। सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण। खरेदीदारांना दिलासा। सोनं 675 रुपयांनी तर चांदीच्या दरात 1350 रुपयांची घसरण।